संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी बुधवारी समोर आली. तुकाराम महाराजांचे हे 11वे वंशज होते. आपल्या राहत्या घरी स्वतःचं जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी शिरीष महाराजांनी 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात. या चिठ्ठ्यामध्ये आपण हे टोकाचं पाऊल का उचलतोय याबद्दल त्यांनी लिहिलंय. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या घटनास्थळी देहू रोड पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज यांनी हे पाऊल उचलण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय. पण शिरीष महाराजांच्या जाण्यामुळे सध्या वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते. हे शिरीष महाराज नेमके कोण होते? त्यांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी स्वतःचं जीवन का संपवलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. बुधवारी सकाळी शिरीष महाराजांच्या घरी नक्की काय घडलं? शिरीष महाराज मोरे यांचं पुण्याच्या देहू येथे सुतार आळीत दुमजली घर आहे. या घराच्या तळमजल्यावर त्यांचे आई वडील तर वरच्या मजल्यावर स्वतः शिरीष महाराज राहायचे. बुधवारी सकाळी 8:30च्या सुमारास शिरीष महाराजांनी याच घरात स्वतःला संपवण्याची घटना उघडीस आली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष मोरे रात्री त्यांच्या खोलीत झोपले होते. ते सकाळी 8:30पर्यंत खोलीबाहेर आले नाहीत. यानंतर घरच्यांनी त्यांना उठवण्यासाठी दरवाजाची कडी वाजवली. शिरीष महाराजांना अनेकदा आवाजही देण्यात आला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी हा सगळा प्रकाश उघडीस आला. दरम्यान शिरीष महाराजांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्यांमध्ये यामागचं कारण मोरेंनी लिहिल्याचं सांगितलं. पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना त्यांनी शेवटचा संदेश दिल्याचं सांगितलंय. माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे. मी कोणाकडून किती कर्ज घेतलंय याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नाव आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखाचं कर्ज आहे. या 32 लाखापैकी कार विकून 7 लाख फेडतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी आपल्या मित्रांना केली आहे. मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, पण आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली आहे. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठे थांबू नकोस, तुझं आयुष्य जग, असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचं सांगितलंय. शिरीष महाराज यांचा नुकताच विवाह ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार 20 दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता. तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. पोलिसांनी या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यात. पोलीस तपासात शिरीष मोरे यांच्या मोबाईल फोनमधील डेटा पूर्णपणे डिलीट करण्यात आल्याचं उघड झाल्यानं तपास आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिरीष महाराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक पोस्ट करत शिरीष महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज, संत वाड्याचे अभ्यासक, कीर्तनकार छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, चरित्राचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या आकस्मिक निधनाचा वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुटुंबीय आणि स्नेहजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं फडणवीस म्हणाले. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही शिरीष महाराज मोरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. संत तुकाराम महाराजांचे वंशज राष्ट्रीय स्वयंसेवक
शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मिक निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देव व आत्म्यास सद्गती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली असं नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता शिरीष महाराज मोरे नक्की कोण होते ते बघूया. शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. त्यांचे राज्यभरात शिवव्याख्याते म्हणून ओळख होती. ते प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते. शिरीष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच संत साहित्य यावर राज्यभर व्याख्यान करायचे. शिरीष महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. याशिवाय त्यांचं निगडी येथे इडली उपहारगृह देखील होतं. मात्र यामधून त्यांना फारसं उत्पन्न मिळायचं नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती असंही सांगितलं जातं. महाराष्ट्रातील अनेक तरुणांना हिंदुत्व चळवळीशी जोडण्याचं काम श्री गिरीश महाराज मोरे यांनी केल्याचं म्हटलं जातं. त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या विशाळगड मुक्ती संग्रामात आक्रमक भूमिका घेतली होती. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. यात शिरीष मोरे आघाडीवर होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात शिवप्रेमींना भर पावसात विशाळगडावर आंदोलन केलं होतं. याचं नेतृत्व शिरीष मोरे यांनी केलं होतं. महाराजांनी 32 लाखाचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं होतं? 4 धक्कादायक कारणं समोर आली आहे. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला आणि महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं. 2.5 वर्षापूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नानभर इडलीचं काही लाख रुपये मोजून फ्रँचायझी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरू केला जो आजही सुरू आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं. काही महिन्यापूर्वी एक मजली घर बनवलं. त्यासाठीही लाखांमध्ये खर्च झाला. अलीकडेच महाराजांनी 4 चाकी गाडीही घेतली. त्यासाठीही कर्ज घ्यावं लागलं. वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर देहू संस्थानाच्या अध्यक्षासह सदस्यांनी व्यक्त केला. भावना शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकानं दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही घेतली. यामार्फत शिरीष महाराजांनी सद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. अनेक जण कीर्तनावर मोठे होत आहेत. मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा केली आहे. फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एक वेळी आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंत ही देहूकर गावातील व्यक्ती करतायत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत देहू रोड पोलीस पुढील तपास करत आहेत. गिरीश महाराजांना आमच्याकडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली.